दाद्या पण की नाही खिचडी खायला म्हणून गेला, खिचडीत पवाला वाटतं यो. एवढा वेळ लावतात वे. सटकला पण असेल बहुतेक, एवढा वेळ कशाला थांबतोय. हे भारी आहे राव, वहिनीच्या हातचं खायला मिळालं, भावाला इसरलं लगेच, ही आमची किंमत. फोन करतो थांबेला. फोन बी लाग ना याचा. आद्याचा मेसेज. मी अजून जमिनीवरच झोपलोय. मी आत अडकलो. अरे देवा, हे आत अडकले. आता काय करू. मेलो मेलो. वहिनी हानते आता आम्हाला दोघांना संकट. बिट्टे, तू इथे एकटा का उभा आहे आणि पार्टनर कुठे आहे? पार्टनर आपलं ते, तुला सिंहाचा पिंजरा माहितीये का? नाही. माहित नाही. पार्टनर तिकडे अडकलाय. कुठे? ते आपल्या इकडं. हळू वरड की, हळू वरड कार्टे. तू तुला कळलं ना, शांत बस. अरे पण आईला कुठे माहितीये तो पार्टनर आहे. तुझ्या आईला हे बी माहित नाही की ती आई आहे ते. आईने पकडलं तर तो धपाटे खाणार, ते पण आईच्या हातचे. बजरंगा, आता काय करू रे. वाचोरी दाद्याला. ए बिट्टे, हात जोड की. देवा, तुला काहीच कर ना. बस बाई, सापडलं तर दोघं संगत मार खाईन. अशी काय करतेस? झोप ना आता. अगं इकडेच तोंड करून झोपा. का बरं? ते मैत्रिणीने पाठ नसते फिरवायचे. बरं. आणि तुला ते स्वप्न पडलं ना, तर तू माझ्याकडेच पाहत असलेली बरी ना. स्वप्न? हा, तू ते सांगत होतेस ना, तुला अचानक रडू येतं, आपलं कोणीतरी दुरावलंय असं वाटतं. तसं तुला काही वाटलं ना, तर मी तुझा हात धरेन. मग मी वाटणार तुला एकदा. एवढी काळजी मैत्रिणीची? हो मग, काळजी तर वाटणारच ना. माझी जीवलग मैत्रीण आहेस तू. आणि तुझ्या सेवेत मलाही देव भेटू दे म्हणते जरा. बरं, झोप आता. बापरे, मला तर रात्रभर डोळ्यात तेल घालून गौरीवर लक्ष ठेवावं लागेल, नाही तर काहीही खरं नाही. नाही, मी दूर नका ना जाऊ माझ्यापासून. मला सोडून जाऊ नका ना प्लीज. नका सोडून जाऊ मला. नका सोडून जाऊ.
माझ्यापासून असे दूर नका जाऊ. कोणीही दुरावणार नाही. आपण लवकरच एक होऊ गौरीजी. बस आंटी, आता नाही जाणार. आय एम फुल. आणि तसं पण आय हेट दिस खिचडी. गप्प बस. फक्त खायला तोंड चालव, समजलं? बट आंटी, हे सगळं काय आहे? तू चूक केलीस की नाही? तुझ्यामुळे बिट्टीला आनंद मिळाला, घरातल्या सगळ्यांना आनंद मिळाला. मग तुला शिक्षा मिळायला नको? गिळते गिळ. आंटी बट अगे सुहा, कशाला तोंड वेडवाकडं करतेस? बघितलं नाही घरातले सगळे कसे आनंदाने खिचडी खात होते? जरू काही खिचडी नाही, अमृत मिळालंय त्यांना. 7 जन्म भुकेला असल्यासारखे खात होते ना सगळे. गौरीच्या हातची चव आली, जणू काही घरात गौरीच आली असं वाटलंय त्यांना. झालं झालं. उचलते ये हातात. आंटी कुठे झालं? सगळं संपवते, ताट चाटून घे. बट आंटी, सांगितलं ना, स्वच्छ करते सगळं. ते व्हेरी गुड. झालं या शब्दाचा अर्थ कळला असेल ना आता तुला? व्हायच्या आधीच झालं झालं म्हणायचं नाही. हो कळलं मला. मी गौरीला पूर्ण बाहेर घेऊन जायला हवं होतं. आता लक्षात ठेवायचं, गौरीच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ नाही शकत मी. ती लवकरात लवकर या घराच्या बाहेर जायला हवी. या घरात तिच्या काहीच खानाखुणा उडायला नको. तिच्या हाताची चव, तिचं मातृत्व, तिची काळजी, तिचा जिव्हाळा काहीच उरायला नको. ती आल्या पावली या घरातून बाहेर जायला हवी आणि मी तिला घालवणार. समजलं? गरम गरम चहा आणला मी माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी, आलं घालून. वा, मैत्रिणीवर एवढं प्रेम. हो मग तिचंही तितकंच प्रेम आहे ना माझ्यावर. पण मी केलं तर कुठे बिघडलं? अगं काल रात्री ना मी खूप घाबरले होते. म्हणजे ना मला खूप अस्वस्थ होत होता. पण तू सावरलास मला, धीर दिलास. हो का? मी अजून काही केलं नाही ना झोपेत? आता आणखी काय करणार आहेस तू? नाही काही नाही, आपलं असं विचारलं होतं मी. जे केलंस तेच खूप होतं. थँक्यू. आय लव्ह यू. खूप झालं प्रेम, आता उठा. का विसरलीस ना? अगं आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे म्हणून ठेवलाय गादी खाली ड्रेस. गादी खाली? हो, आता इस्त्री करायची होती ना, मग कुठे करणार? इथे ठेवायची काय गरज होती? किती गो प्रश्न विचारतेस. खरं गादी खाली ठेवलाय तू ड्रेस? आता आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे रेश्मा? सरक बरं. अगं तसं नाही, एक काम कर ना, तू बाकीची कामं कर, मी देते काढून तुला. अगं उठ, वेळ नाहीये मला तेवढा. सरक बरं. अगं मला करू दे ना तुझी मदत, मी काढते ना. आता यात काय मदत करणार आहेस तू मला? रेश्मा तू पण ना. वा, मस्त झालाय चहा. हो मग तुझ्यासाठी केलाय स्पेशल.
दाद्या अडकले. हे दाद्या दाद्या नको वाजवायला नको. दाद्या रेश्मा आलेच आम्ही. आली. ओ हा बजरंगा. तुम्ही काय करता इथे? मी ते आपलं हे बॅटरी काल रातच्याला माझ्याकडे सांडले पडलेली ते हुडकायला आलतो. तुम्हाला सापडली का? आते किचन मध्ये. हा 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 आणून देता जरा. ठीक आहे. थँक्यू. एकदम म्हणजे उपकार झाले. थँक्यू. दाद्या एक पूर्ण रात्रभर स्वर्गातच किती वांड काम केलायचं तू. ए गबरे चल. अरे बॅटरी. नमस्कार. तुम्ही कधी आलात? काल रात्री. काल रात्रीपासून बॅटरी उडकाली तिने. दाद्या तू पण की अच्छा तुमची आहे का बॅटरी? सॉरी हा, ते रेश्माला माहिती नव्हतं. ते काय झालं ना, काल रात्री लाईट गेली होती ना, म्हणून ती घेऊन आली. बरं मी काय बोलत बसले, मला उशीर होतोय. कामावर जाणार आहे मी आजपासून. आता ठीक आहे वेळ येते. खरं चालली ती काय तर कर. नंदी मी ते काय ठेवायला आलो होतो की काय घेऊन जायला आलो होतो तेच विसरले. तुम्हाला एक सांग, आज नाश्त्याला काय केलंस? तुम्हाला काय हवंय सांगा. खरं सांगू का, काल गौरीच्या हातची खिचडी खाल्ली ना, तेव्हापासून तिच्याच हातचं खावं अशी इच्छा प्रबळ झाली माझी. हा माझी पण. आपण आहे ना तिला खिचडीपेक्षा आहे ना दुसरं काहीतरी बनवायला लावूयात. हा हो ना. बिट्टी त्या दिवशी रुसली होती ना, ते बरोबरच होतं तिचं. मला सुद्धा आता लहान मुलांसारखा हट्ट करावासा वाटतोय. मला सुद्धा गौरीच्याच हातचा हवा असा. मला पण जेवायला पाहिजे गौरी. हो, पण असं कितीही वाटत असलं तरी आता तसं करू शकत नाही ना. गौरी कामावर जाईल ना आता. हो खरंच की. आपल्याला काय, आपल्या माणसाने कितीही दिलं ना तरी कमीच वाटतं. हो, पण आपल्या स्वार्थासाठी त्याला कामाला लावणं चुकीचं आहे. बरोबर आहे तुझं. आणि बरं झालं गौरीला नोकरी मिळाली. ते काय उपयोग, म्हणजे अशी मिळून मिळून किती पगाराची नोकरी मिळणार आहे तिला? म्हणजे मला काय वाटतं नंदिनी, आपणच गौरीला नोकरी मिळवून द्यायची का? म्हणजे भरपूर पगार मिळेल तिला. अगं काय, पगार जास्त मिळाला की तिच्यावरचा भार कमी होईल आणि लवकरात लवकर ती आपल्या उपकारातून मोकळी होईल. अगं पण तसं काही नाहीच आहे ना. अगं हो, पण तिला तसंच वाटतंय ना. तिचा विचार कर. तिचा स्वभाव माहिती आहे ना, किती स्वाभिमानी आहे गौरी. आणि तिचं कर्ज फिटल्यामुळे तिला समाधान मिळेल. आणि पैसे फेडून ती इकडून कायमची गेली की मलाही समाधान मिळेल. काय चाललंय? अरे बरं झालं आलास. रेवती म्हणत होती की गौरीला आपणच काहीतरी काम शोधून देऊया. नाही, त्याची काहीच गरज नाही. मी गौरीजींना कुठेही पाठवणार नाही, कारण गौरीजी मला माझ्या नजरेसमोर हव्या. अरे पण हे कसं शक्य आहे? तिने घरातही काम करायचं नाही आणि तुला ती नजरेसमोर सुद्धा हवी. अरे अशी किती दिवस राहणार ती इथे? पुन्हा तिने इथून निघून जायचा हट्ट धरला म्हणजे? मग नंदई, आपण गौरीजींना डब्याचा व्यवसाय सुरू करून दिला तर? नाही म्हणजे गौरीजींना पैसेही मिळतील आणि ते आपल्या नजरेसमोरही राहतील. आणि त्या निमित्ताने एखादा डबा इथे येईल. बरोबर ना? काय रेवती? हो ना. बर, कुठं आहे गौरी?
देवा, असाच माझ्या पाठीशी राहा कायम, आणि माझ्याकडून चांगलं काम होऊ देत. तू जे करतेस ते चांगलंच होतं गौरी. नंदाई, काल खिचडी इतकी अप्रतिम झाली होती. आवडली तुम्हाला? अहो, साधीशीच केली होती. तुझ्या साधेपणाचंच कौतुक वाटतं मला गौरी. काल खिचडी खाऊन इतकं समाधान वाटलं. अगदी जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कसल्या आठवणी? आठवणी म्हणजे तुमच्या मेडच्या का? हो, तिचं गारुड आहेच आमच्यावर. जेवणात तोच आपलेपणा जो तुझ्या हातात आहे. गौरी, जेवण साधं असलं तरी चालतं, पण ते मायेनं केलेलं असायला हवं. मग लोक वाट बघतात आपल्या माणसाच्या हातच्या जेवणाची. हे कशासाठी? आईकडून तुझं कौतुक समज, तुझ्या कामाचं, आणि प्रेरणाही. प्रेरणा? गौरी, मला वाटतं की तुझ्या हाताला चव आहे. मग उगाच दुसऱ्यांकडे काम करण्यापेक्षा तू स्वतःच डबे का नाही करत घरून? अरे वा, अहो मस्त आयडिया आहे. गौरी, तुझी तर पहिली कमाई झाली. हेच कर ना तू. कशाला उगीच दुसरीकडे कामाला जायचंय? त्यापेक्षा तुझा स्वतःचा व्यवसाय चालू होईल. काय म्हणते? पण असं कधी काही केलं नाहीये मी, आणि नुकसान झालं तर? डब्यांच्या व्यवसायात कसलं आलंय ग नुकसान? आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. आणि तुझे डबे उरले तर आम्ही खाऊ ना. तुझ्या हातचं खायला आवडतंच आम्हाला. अहो, पण माझ्याकडून डबे कोण घेणार? मला कोण ओळखतं इथे? तुझी ओळख तू निर्माण करशील गौरी. यातूनच कदाचित तुझी हरवलेली ओळखही तुला परत मिळेल. चालेल, मी करीन. सुखात राहा. गौरीजी, आता लवकरात लवकर तुम्हाला पुन्हा तुमच्या हक्काच्या घरात घेऊन येणार. काय ग, ही भांडी का काढली आहेत सगळी? अगं, आपण नवीन व्यवसायाला सुरुवात करतोय ना, मग स्वयंपाकघरचं छान चकचकीत नको का दिसायला? जेवण साधं असलं तरी चालतं, पण ते मायेनं केलेलं असायला हवं. मग लोक वाट बघतात आपल्या माणसाच्या हातच्या जेवणाची. किती माया आहे नंदाईंच्या बोलण्यात. अगदी आईच बोलते असं वाटतं. रेश्मा, काय ग? अगं, पैसे दिले होते ना, ते कुठे आहेत? अगं, ते बघ, ते डाळीच्या डब्यात ठेवलेत. तू भांडे लावून घे, मी आलेच. बर.
सगळं आणलंयस ना? उरलेलं सामान ना चंदूशेट आणून देणार आहेत. देवा, तर सगळं छान होऊ दे.